भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना ज्यांनी हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपलं सर्वस्व वेचलं त्यांचं स्मरण करणं हे आपलं कर्तव्यच। 88 वर्षांच्या कमलाबेन या अशा हजारो उपेक्षित स्वातंत्र्य सैनिकांपैकीच एक। देशवासियांनी सोडाच त्यांच्या घरच्यांनीही या त्यागाचं स्मरण ठेवलेलं नाही। आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन। शाळेत ही प्रतिज्ञा आपण सगळ्यांनीच घेतलेली असते। 88 वर्षांच्या कमलाबेन यांची मुलं नातवंड त्याला अपवाद नाहीत। ज्या भारतीय प्रजासत्ताकाची ही प्रतिज्ञा आहे त्याच्या स्वातंत्र्य लढ्यात कमलाबेन यांनी आपलं तारुण्य वेचलं। आता त्याच स्वतंत्र भारतात या ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी एकाकी जीवन जगतात, ते देखील सगळं कुटुंब असताना। 1940 साली कमलाबेन यांनी इंग्रजांच्या लाठ्या खाल्ल्या। देश स्वतंत्र होईपर्यंत त्या मागे हटल्या नाहीत, मात्र त्यानंतरही त्या पारतंत्र्यातच राहिल्या। 1997 साली पतीच्या मृत्यूनंतर त्या मालाडमधल्या आपल्या घरी एकट्याच राहत होत्या। त्यावेळी त्यांचा मुलगा आणि सून बहारीनला होते, मात्र ते देशात परत आले ते आपल्या आईच्या घरावर आणि पैशांवर डोळा ठेवूनच। नवं घर घेण्यासाठी त्यांनी कमलाबेनना आपलं जुनं राहतं घर विकायला लावलं। त्यांची सगळी जमापुंजी संपवली, दागिने विकले। नव्या कंपनीतून कर्ज मिळाल्यावर सगळे पैसे परत करायचा वायदाही मुलानं केला, पण ना लोन मिळालं ना कमलाबेनचे पैसे। उलट त्यांना घराबाहेर काढलं गेलं। कमलाबेन यांना जुनागडच्या एका वृद्धाश्रमात जावं लागलं। दरम्यानच्या काळात त्यांच्या मुलाचाही मृत्यू झाला आणि सून आणि नातीनं मुंबईतलं घरही विकलं आणि त्या पुण्याला गेल्या। तिकडे जुनागडच्या वृद्धाश्रमात 5 लाख रुपये भरण्यास सांगितलं गेलं, मात्र सुनेनं पैसे द्यायला साफ नकार दिला, पण आमच्या घरी येऊ नका असंही सांगितलं। अखेर कमलाबेन मुंबईत आल्या आणि सामाजिक कार्यकर्त्यांना भेटल्या। त्यांच्या माध्यमातूनच आधार वृद्धाश्रमामध्ये कमलाबेन यांची सोय झाली। इमोशनली और सेंटिमेंटल बॉन्डिंग के थ्रू से प्यार करे, लेकिन एक सीमा तक करे और अपनी ज़रूरत को भी वो संभाल के रखे। नहीं तो वास्तविक जीवन इतनी दौड़ती हुई है, भौतिकवादी है, मटेरियलिस्टिक वर्ल्ड है, तो इंसान और अपने जो लोग हैं, जो अपने ही लोग हैं, कहीं ना कहीं उनसे भी गलतियां हो बैठता है, और जिसके फलस्वरूप है कि आज बाकी जो स्थिति है कि कुछ नहीं है उसके पास। 5 भाषांमध्ये पारंगत असलेल्या कमलाबेन यांना वाचण्या लिहिण्याची आवड आहे। सर्वांशी मिळून मिसळून राहण्याची वृत्ती असल्यामुळे त्या वृद्धाश्रमातल्या इतर वृद्धांनाही हव्याशा वाटतात। बैठते बात करती है, सब करती है। अच्छा है, बहुत अच्छे है। आज तक किसी ने इधर आए नहीं, ये अच्छे, मेरा माँ ऐसा लगता है मेरे। इतकं सगळं सोसूनही कमलाबेनच्या थकलेल्या चेहऱ्यावरचं हसू मात्र कायम आहे। आधार वृद्धाश्रमात नातलगांना भेटण्याची वेळ दाखवणारी ही पाटी आहे, मात्र कमलाबेन यांना भेटायला कुणीच येणार नाहीये। तू प्यार का सागर है, तेरी एक बूंद के प्यासे। कविता शर्मा, झी मीडिया, मुंबई। लौटा जो दिया तूने, चले जाएंगे जहां से हम। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।